आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे माझ्या सोना, एकदा की तू बाहेर आला ना की आपण दोघं मिळून आईशी भांडू म्हणजे पिल्लू. नाही या बाळा, मावशीचं अजिबात ऐकायचं नाही. मावशी आपली भांडखोर आहे ना. नाही हं बाळा, हिचं काही ऐकू नको. मावशी चांगली आहे हा. पण ताई खरंच, यानंतर तुला काहीही लागलं तरी तू मला आवाज दे. मी 24 तास तुझ्यासाठी असेल. चला, म्हणजे माझी चिंता मिटली. अरे असं कसं? बाबांची ड्युटी ती बाबांचीच राहणार आहे. हा जीजू, चहा आणा बरं. हा, अहो बाळासाठी बाबांची ड्युटी नाही का? आणतो. हा, नाही हो जीजू, मस्करी केली. चहा हवाय तुला? हो खरं तर हवाय. जा जा, आत्ताच बोललीस ना. ठीक आहे, चला आणते. बाई बघा स्वतः फोन करता काय? हाच तर माका हव्या होता. बोला, काय म्हणतास? बोलायला काही शिल्लकच राहिलं नाहीये. अरे बापरे, एवढं काय झाला? म्हणजे विक्रांतराव अजून घराकडे येलेच नाही काय? नाही ना अजून. आणि म्हणूनच मला त्यासाठी तुमची मदत हवी आहे. रिक्वेस्ट काय करतास? तुमच्यासाठी कधी पण मी हजर असे ना. तुम्ही फक्त हुकूम करा. हवी ती मदत करताय शिरला का ना. तुम्ही काहीही करा, पण माझ्या विक्रांतला परत घरी आणा प्लीज. एक मिनिट, एवढे पॅनिक होऊ नको ना तुम्ही मीनाताई. काय झाला का? ते मी तुम्हाला सगळं सविस्तर नंतर सांगेन. पण आता त्या गिरिजाच्या घरातून माझ्या विक्रांतला माझ्या घरी आणा प्लीज. नाही, म्हणजे बघा, मी करीन ह्या, पण विषय कसा बघा. आता विक्रांतराव स्वतःहून तिकडे गेलेत ना गिरिजाच्या घरात. तर का मी तरी काय करणार? चिरला का ना. नका हो, असं नका म्हणू. हे बघा, तुम्हीच फक्त त्या घरातून त्याला बाहेर काढू शकता. हे बघा, विक्रांतची अवस्था खूप बिकट आहे तिकडे. माझ्यासाठी एवढं कराल? हो, करताय. तुम्ही टेन्शन घेऊ नको. मी असं आहे ना, आणि अजिबात पॅनिक व्हायचं नाही. चिरला का ना. ठेवते. हा, ठेवतो. बाई एकदम खुळी आहे. आता ह्या मॅडबाई कोण समजवताला? त्या विक्रांता गिरिजाच्या घरात सुनच नाही, आयुष्यात सुन उठवचा नका. शिरला का ना.